हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. सुरुवातीला ज्या घटनेला अपघात समजला जात होता तो प्रत्यक्षात एक पूर्वनियोजित कट रचून केलेला मर्डर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा धक्का दुसऱ्या कोणी नाही तर केतनच्या होणाऱ्या भावी पत्नीनेच दिल्याचा प्राथमिक निष्कर्ष लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काढला आहे. घटनेच्या दिवशी केतन अग्रवाल हा त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. एका धोकादायक कड्यावर फोटोसाठी पोज देत असताना केतनचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. असा बनाव सुरुवातीला रचण्यात आला होता, पण पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून हा बनाव सुटू शकला नाही. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची पाहणी केली आणि तांत्रिक बाबीची बारकाईने अभ्यास केला तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार फोटो काढण्याच्या बहाण्याने केतनच्या अगदी जवळ असलेल्या त्याच्या भावी पत्नीनेच त्याला मागून जोराचा धक्का दिला आणि दरीत ढकलून दिले. या भयानक ट्विस्टमुळे संपूर्ण पुणे आणि लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण होणाऱ्या पत्नीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? त्यांच्यात आधी काही वाद झाला होता का, की या संपूर्ण कटात तिचा कोणी प्रियकर किंवा आणखी कोणाचा सहभाग आहे? या सर्व प्रश्नाचा सखोल शोध आता पोलीस घेत आहेत. सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयित आरोपीची कसून चौकशी केली जाते. तसेच दोघांचेही मोबाईल कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.